नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरो डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये। तर 2023, 24 आणि 25 तर तीनही वर्षापासून पीक विमा जो वाटप चालू झालेला आहे, परंतु या 3 वर्षामध्ये अद्यापही असे काही शेतकरी जे आहे की ते पीक विम्यापासून अजूनही वंचित आहे किंवा ते जिल्हे अजूनही वंचित आहे। परंतु यामध्ये जर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की यामध्ये काही जिल्हे जे वगळलेले आहे ते सुद्धा आता ॲड केलेले आहे। कोणते जिल्हे अगोदर ॲड होते आणि कोणते जिल्हे नंतर ॲड केलेले आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, कोणत्या पिकासाठी हा पीक विमा दिला जाणार आहे, हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो। शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा हा जो आहे तो आपल्या सरकारी बँकमध्ये जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर कोणते जिल्हे यामध्ये ॲड केलेले आहे किंवा कोणते जिल्हे वगळण्यात आलेले आहे, तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जो काही आपला पीक विमा रखडलेला होता तो उद्या 11 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा केला जाणार आहे। तर त्यामध्ये जे काही ॲड झालेले जिल्हे आहे तर त्यामध्ये नागपूर असेल, वर्धा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे असेल, त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव, तर त्यानंतर अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि त्यानंतर सोलापूर। तर असे हे जे काही जिल्हे आहेत ते आता नवीन पात्र करण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये जे शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड जे आहे ते आपल्या पासबुकला लिंक करून घ्या आणि जेणेकरून तुमचं सुद्धा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होऊन जाईल। तर त्याचबरोबर PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो सुद्धा याच तारखेला जमा होण्याची शक्यता दिसत आहे, परंतु आधार लिंक नसल्यामुळे बहुतेक शेतकरी या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहिलेले आहेत। तर त्यामध्ये त्याचबरोबर नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, त्याचबरोबर वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली, यवतमाळ, त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा, त्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा यापूर्वी 1 करोड रुपया जो काही पीक विमा आहे तो जमा झालेला नव्हता, परंतु संभाजीनगरला सुद्धा आता हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जालना असेल, बीड असेल, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, त्याचबरोबर पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि त्यानंतर नाशिक असेल, धुळे असेल, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, त्यानंतर कोल्हापूर आणि जो काही शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड। तर असे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। तर त्यामध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे, परंतु जे काही जिल्हे अजून वंचित आहेत तर त्या जिल्ह्यांना उद्या 11 वाजेपासून पीक विमा जो आहे तो वाटपास सुरुवात केली जाणार आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आपले पासबुकला आधार लिंक केलेले नसेल त्या शेतकऱ्यांनी पासबुकला आधार लिंक करून घ्या आणि त्याचबरोबर ई पीक जी पाहणी आहे तर ती ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन खरीप पीक विमा हा जो काही रखडलेला आहे तर ती पीक पाहणी केल्यानंतर तुमचा पीक विमा जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे। तर त्याचमध्ये या अधिक आणि याचबरोबर जे काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे तर ते शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा दिला जाणार आहे। तर त्यामध्ये बहुतेक शेतकरी सुद्धा पात्र झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजेच अवकाळी पाऊस आणि त्यानंतरचा पावसाचा खंड आणि यामध्ये झालेली जी काही अतिवृष्टी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जे काही जिल्हे वगळलेले होते तर ते जिल्हे सुद्धा आता ॲड करून आणि जे काही पहिले जिल्हे होते तर ते सुद्धा आता ॲड करून जे काही वंचित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती हा पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होतं ॲड केलेल्या जिल्ह्यांचं अपडेट। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडतं तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत, सर्वांना धन्यवाद।